मित्रांनो, महाराष्ट्र सरकार तुमच्या इमूव्हेबल प्रॉपर्टीला, जसे की तुमची जमीन, शेती, प्लॉट, फ्लॅट या सर्व गोष्टींना ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित नवीन लॉ आणणार आहे, ज्यानुसार तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचे टोकनायझेशन करता येईल आणि तुमच्या प्रॉपर्टीच्या लेटेंट व्हॅल्यूचा नीट वापर करता येईल. आता जास्त कन्फ्यूज न करता मी सर्व गोष्ट समजून सांगतो. काय आहे डेल्टा ऍक्ट, काय आहे लॅटेंट व्हॅल्यू, काय आहे टोकनायझेशन आणि काय आहे हा सर्व प्रकार. महाराष्ट्रामध्ये तुमच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला जेव्हा पैशाची गरज असते, तर भले तुमची प्रॉपर्टी 2 करोड रुपयाची आहे, पण तुम्हाला खिशामध्ये पैसे नसल्यामुळे त्या प्रॉपर्टीवर कर्ज घ्यावे लागते किंवा मजबुरीने तुम्हाला ती जमीन, तुमची प्रॉपर्टी विकावी लागते. पण या डेल्टा ऍक्ट नुसार तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे टोकनायझेशन करू शकता. तर जाणून घेऊया काय आहे टोकनायझेशन. तुमच्या प्रॉपर्टीची 2 करोड ही व्हॅल्यू आहे, त्याची लॅटेंट व्हॅल्यू. लॅटेंट व्हॅल्यू म्हणजे त्याची ओरिजिनल व्हॅल्यू, पण तिचे पैसे तुमच्याकडे नाही आहेत. पण सपोज तुम्हाला नवीन बिझनेस उभारायचा आहे आणि तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे, तर तुम्ही त्याची 2 एकर जमीन टोकनायझेशन करू शकता. त्या टोकनायझेशनचा प्रकार असा आहे की तुम्ही समजा 1 लाख टोकन काढले आणि 1000 लोकांनी ते 1,000 रुपयाच्या भावाने टोकन घेतले, तर त्याचा अर्थ त्या लोकांची त्या 2 एकर जमिनीमध्ये, 1 एकर जमिनीमध्ये ओनरशिप झाली आणि तुम्हाला 1 लाख रुपये वापरायसाठी भेटले. त्या रेंटमध्ये 1 एकर 2 एकर जमिनीच्या रेंटमध्ये जो पैसा भेटेल, तो त्या इन्व्हेस्ट केलेल्या टोकनायझेशनने ज्यांनी इन्व्हेस्ट केले ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने, त्यांना त्याचा तो हिस्सा जाईल. याचा अर्थ या डेल्टा ऍक्टमुळे एक प्रकारे रिअल इस्टेटचा चेहरा मोहराच बदलणार आहे. तर जर तुम्ही रिसेंटली जमीन विकणार असाल, तर एकदा या गोष्टीचा विचार करा. महाराष्ट्र सरकारने 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याच्या उद्देशाने आणि जमिनींची व्हॅल्यूला, लॅटेंट व्हॅल्यूला ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करण्याच्या हिशोबाने हा डेल्टा ऍक्ट आणलेला आहे आणि याच्यावर अभ्यास मंडळे आणि एक्सपर्ट्सचे ओपिनियन घेतलेले आहे. तर लवकरच 6-8 महिन्यामध्ये हा ऍक्ट येईल आणि रिअल इस्टेटचा चेहरा मोहरा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने आणि टोकनायझेशनने बदलून आपल्याला जमिनीचे ओरिजिनल व्हॅल्यू न विकताही त्यावर पैसे उचलता येईल.